यांच्या विरोधात शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे। शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील उदयनराजेंविरोधात लोकसभा लढणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे। आता यामध्ये आणखी एका उमेदवाराची भर पडली असून तृतीयपंथींचा उमेदवार म्हणून प्रशांत वारकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। नमस्कार, मी प्रशांत प्रकाश वारकर, 223 शनिवार पेठ, तालुका जिल्हा सातारा। मी तृतीयपंथी आहे आणि तृतीयपंथी समाजासाठी यंदाची लोकसभा निवडण्याचा प्रण केलेला आहे। पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत आहात, तर त्यामागे तुमचा हेतू काय आहे? निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं राहणं हाच नुसता हेतू नाहीये, तर निवडणूकमध्ये अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। तृतीयपंथींना त्याचा मान मिळाला पाहिजे। मानापेक्षाही त्यांना तो अधिकार असला पाहिजे की लोकसभेमध्ये जाऊन आपल्या हक्काच्या, आपल्या समाजासाठी, आपल्या लोकहितासाठी, आपल्या इत्यादी जे काही अडचणी आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। यासाठी प्रत्येक समाजातून तृतीयपंथींनी पुढे आलं पाहिजे। याचा वंचितांना खूप मोठा उपयोग तर होतोच, परंतु तृतीयपंथी समाज जो आहे याला एक वेगळं वळण यावं यासाठी मी उभं राहण्याचा प्रयास करतो। आताची जी आरक्षणाची परिस्थिती आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? आरक्षणाच्या परिस्थितीमध्ये जर म्हणाल तर आरक्षणातच खूप मोठं गोलबंगाल आहे असं मला म्हणायचं आहे। आरक्षणाची स्थिती तुम्ही बघा ना, जिथं ओपन खासदार आहे तिथं ओपनच आरक्षण लागतं। तिथं अशा पद्धतीने आरक्षण लागले पाहिजे, तिथं एखादा दलित खासदार झाला पाहिजे, एखादा शेतकरी खासदार झाला पाहिजे, इत्यादी समाजाचा खासदार का होत नाहीत, इत्यादी समाजाचे आमदार का होत नाहीयेत? मग अशा परिस्थितीत तिथं आरक्षण का लागत नाहीत? आहे तेच लोक खासदारकीला निवडून जातात, आमदारकीला निवडून जातात। मग इथं आरक्षणाची गरज आहे असं वाटत नाही का? तर इथं आरक्षण आलं पाहिजे, तरुण पिढीला याचा वाव मिळाला पाहिजे। यासाठी सुद्धा हा माझा प्रयत्न आहे की तरुणांनी इथं आलं पाहिजे, तरुणांनी नवीन पद्धतीचे प्रश्न लोकसभेत मांडले पाहिजे। त्यावेळेला ही खरी लोकशक्तीची, लोकविकासाची हालचाल असेल किंवा वाटचाल असेल आणि देशाची प्रगती त्यातच असेल। सर्वत्र ही चर्चा आहे की तुम्ही उदयन महाराजांच्या विरोधात उभे राहताय, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, तसं नाहीये। महाराज साहेब सातारा जिल्ह्याचे खासदार जरी असले तर त्यांना धरून प्रत्येक जण एक जाहिरात तयार करतात की बाबा महाराज साहेब खासदार आहेत म्हणून तुम्ही त्यांचा विरोध करताय का? नाही, महाराज साहेबांच्या विरोधाचा माझा उमेदवारी अर्ज नाहीये, तर ह्या लोकशाहीच्या विरोधात जे काही गोडबंगाल चालू आहे त्याच्या विरोधातला माझा अर्ज आहे आणि त्या अर्जाचा स्वीकार जनताही करेल अशी मला अपेक्षा वाटते। आणि महाराज साहेबांच्या विरोधात जाण्याचा काही संबंधच येत नाही, कारण ते सुद्धा लोकशाहीसाठी उभे आहेत आणि मीच सुद्धा लोकशाहीसाठीच उभा आहे आणि आमच्यातले अनेक लोक लोकशाहीच्याच निवडणुकीच्या रिंगणात येतील अशी माझी अपेक्षा आहे। हा विरोध नाहीये, हा स्वीकार आहे। जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात तुम्ही काय काय करू शकता किंवा काय काय करू इच्छिता? जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात जर म्हणाल तर आपला मानखटाव जो तालुका आहे तो दुष्काळी तालुका आहे, तर त्या दुष्काळी तालुक्यांसाठी सुद्धा खूप काही चांगलं काम करता येऊ शकतं। त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पाणी देता येऊ शकतं। त्यासाठी शेतकऱ्यांना माझा खूप मोठा हातभार असेल। आणि जिल्ह्याच्या बाकीच्या जर गोष्टी म्हणाल तर जिल्ह्यात वाढणारी बेरोजगारी तेवढीच आहे, जिल्ह्यात होणारी वृक्षतोडी तेवढीच आहे। आदिवासी भाग जो काही आपल्या जिल्ह्याचा आहे तिथल्या आदिवासी लोकांची सुद्धा स्थिती काही वेगळी नाहीये। आपल्या जिल्ह्यातल्या आदिवासी लोकांचाही विकास झाला पाहिजे। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जी धरणग्रस्त आहेत, आता धरणग्रस्त शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आपण पाहतोच आहे। कुणी धरणग्रस्त एकत्र येतात आणि कलेक्टर ऑफिस पाशी जाऊन बसतात, पण यांची अवस्था झाली का अशी? तर काही राजकीय नेत्यांमुळेच। शासन करणारेही तेच आहेत, जिल्ह्याचा विकास करणारेही तेच आहेत। महाराज साहेबांच्याकडे आता 10 वर्ष झाले खासदार केली, याच्या आधीचं काय?
याच्या आधीचे 60, 70, 100 वर्ष कुठे गेले? कित्येक धरणग्रस्त आज रस्त्यावरच आहेत. तर त्यांच्या विकासासाठी सुद्धा पुढे आलं पाहिजे. आमच्यासारखा जो वंचित समाज आहे, तृतीयपंथी असेल किंवा इत्यादी सुद्धा वंचित समाज भरपूर आहेत. या प्रत्येकाच्या विकासासाठी ही माझी उमेदवारी असेल. साताऱ्यामध्ये अनेक पद्धतीची काही खंत व्यक्त केली जाते. महिलांची सुरक्षा त्या बाबतीत असेल, आरोग्य प्रश्न असतील, किंबहुना तरुणांना जो काही रोजगार मिळत नाहीये, साताऱ्यामध्ये अनेक संधी नाहीयेत, त्याच्यासाठी माझा प्रयत्न असेल. बाकीच्या काही सुधारणा आहेतच ना. कोणता पक्ष तुम्हाला तिकीट देईल असं तुम्हाला वाटतं? आता या भारतातले खूप पक्ष असे आहेत की त्यांचे स्वतंत्र उमेदवार खूप आहेत आणि याच्यापेक्षाही माझ्यासारख्या वंचिताला तिकीट देणं हा कुणाच्या तरी स्वाभिमानालाही धक्का असू शकतो की बाबा तृतीयपंथींना आता आपण तिकीट द्यायचं का? तर त्यांनी तो प्रयत्न करावा, मी स्वीकारेल. आणि नाही जरी केला तरी मी अपक्ष हे उभं राहणारच आहे, त्याबद्दल काही शंका नाही. पण जो कोणी माझा स्वीकार करेल त्या पक्षाला मी स्वीकारेन, मी नाकारणार नाहीये. आणि याची गरज फक्त मला आहे असं मला वाटत नाही, समाजालाही माझ्या स्वीकाराची गरज असणं गरजेचं आहे. कारण इथून पुढे वंचित असलेल्या लोकांना सगळ्यांनाच त्यांनी स्वीकारावं, मलाच का? माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यांनी तिकीट द्यावीत. मी फक्त नाममात्र आहे. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा विचारेन की तुम्हाला समाज स्वीकारेल का? आता समाजाचं जर म्हणाल तर समाजच आम्हाला म्हणतो की तुम्ही वेगळं का नाही काय करत. आमच्यातले काही लोक रस्त्याने भीक मागतात, त्यावेळेला समाजातली माणसं असं म्हणतात की यांना कामधंदा करायला काय झालं. आणि ज्या वेळेला हा प्रश्न येतो तर माझा आता प्रश्न समाजाला असेल की मी जर आता विकासाचं पाऊल उचललंय तर समाज मला साथ देईल का? समाजानं साथ त्याला द्यायला हवी, कारण आता ही प्रगतीची सुरुवात आहे. आणि ज्या वेळेला समाज आपण म्हणतो की बाबा इथं तृतीयपंथींचा स्वीकार झालाय, तिथं तृतीयपंथींचा स्वीकार झालाय, हा स्वीकार नाहीये. बहुमताने ज्या वेळेला खांद्याला खांदा लावून समाज माझ्या उभा राहील त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने स्वीकार असेल. आणि हा स्वीकार साताराची जनता नक्कीच करेल. काही नाही केलं तर मला किमान आशीर्वाद तरी देईल. प्रत्येक घरातलं एक जरी मला मत पडलं तरी मी समाजाचे फार ऋणी असेन की किंबहुना मला त्यांनी ह्या लोकशाहीच्या रिंगणात माझा स्वीकार केलेला आहे. आणि स्वीकारणं ही एक सर्व धर्मातली सगळ्यात मोठी घटना ती आहे की कुठल्याही वंचिताचा स्वीकार करा. स्वीकार हा खूप महत्वाचा आहे. आमचं जर काही कल्याण व्हावं वाटत असेल समाजाला तर समाजाने सुद्धा एक पाऊल पुढं आलं पाहिजे. आम्ही समाजाबरोबर 99 पावलं पुढं आहे. फक्त एक समाजाचं पाऊल आमच्याकडे आलं तर हे रणांगण आम्ही जिंकल्यातच जमा आहे. धन्यवाद.